आपल्या व्हिडिओमध्ये माता बहिणीचं स्वागत आहे. धन्यवाद. व्यवस्थित बसून घेते. मुलींनो, आपला व्हिडिओ सगळा बघता. माझा व्हिडिओ खूप छान असते, तुम्हाला आवडून बघा. व्हिडिओ माझा बघा, जसा आहे तसा मस्त बघायचा. बघा, एक तुम्हाला गोष्ट सांगते मुलींनो. मी एक मस्त असं छान छान गोष्ट सांगते, ऐकायच्या मुलींनो. आवडली तर फुल सपोर्ट करायचा. आई आहे ना तुमची. बघा, एक जंगलामध्ये म्हणजे एक रानामध्ये कासव असतं आणि हरण पण असतं. अजून म्हणलं तर बघा, काय हो, हरण असतं. आणि अजून म्हणलं तर वाघ शिव असतं. तर वाघाला कासव लय आवडत असतं. खायला नाही बरं का मुलींनो, खायला नाही. त्याच्याबरोबर खेळायला, उड्या मारायला आवडतं. मग ते कासव नदी किनारीच्या बाहेर येतं. तिकडून वाघ येतं, लांडगा येतो, हरण येतो. म्हणजे सगळे पक्षी त्याच्यापाशी येऊन थांबतात. का तर कासव कसं हळूहळू 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 चालतं. आणि मग कासव पाण्याच्या बाहेर आलं, एवढं खेळतात ना. जसं काय लेकरं कसे खेळालेत तसे खेळतात. बघा ना, आपण म्हणतो आपले लेकरच खेळतात. बघा, पक्षी पण किती प्रेमाने राहतात. आपल्यापेक्षा पक्षी प्रेमाने राहतात. असं असतं बघा. आणि एक असतं आंब्याचं झाड. त्या आंब्याच्या झाडाखालीच बसतात. आणि संत्रीचं झाड असतं ना मुलींना, संत्रीचं झाड आहे ना, संत्र्याचं झाड आहे ना, ते बसूच देत नाही. स्वतःच्या फांदीवर, स्वतःच्या पानावर ते बसूच देत नाही संत्र्याचं झाड. आणि आंब्याचं झाड नाही का, असं निर्मळ मनाचा असतो की आंबे पण आले ना, कोणी पण तोडून नेले तरी त्याला राग येत नाही आहे. आंबा काय म्हणतो, जरा मला पिकू तर द्या, तेव्हा तुम्ही खावा, आंबा म्हणतो. तरी पण बघा, कच्चे मच्चे आंबे सगळं नेतात. आणि आंब्याचं झाड सगळ्यांना आंबे देतो. बघा ना, आपल्याकडं कोणची वस्तू असली तरी कोणी नाही देत. आंब्याचं झाड सगळे दुनिया आंब्याचे आंबा खातात. बघा, झाड तरी आपल्याला आंबे खायला देतात. आपण घरातलं जेवण पण कोणी देत नाही, तर आपण तर देते बाबा, आपण तर देते.